माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापतींच्या निवडीच्या अनुषंगानं होत असलेल्या बैठकीसाठी उपस्थित असेल त्या जिल्ह्याचे नेते सन्माननीय सचिनदादा कल्याणसिंह, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय वैद्य साहेब, सन्माननीय माजी आमदार भाऊ सातपुतेजी, आपले जिल्हा परिषद उपाध्यक्ष, आपल्या गटनेता विश्वदिदी, आपण सगळे उपस्थित असलेले जिल्हा परिषद सदस्य, बहुसंख्य जिल्हा परिषद सदस्यांचे समर्थक, आमचे पत्रकार बंधू, सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि हे स्वागत करत असताना आज खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता प्रस्थापित झालेली आहे. कारण विशेष समितीच्या सभापतींची पण निवड झालेली आहे. आणि हा एक ऐतिहासिक असा क्षण आहे. आज आपल्या सगळ्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. भारतीय जनता पक्षाचे सगळे जिल्हा परिषद सदस्य, या ठिकाणी उपस्थित असलेले सगळ्याच पक्षाचे सगळे जिल्हा परिषद सदस्य, आपल्या सगळ्यांची आता खूप मोठी जबाबदारी आहे. सोलापूर जिल्ह्याच्या जनतेने आपल्यावर खूप मोठा विश्वास टाकलाय आणि हा विश्वास आपण सगळ्यांनी मिळून सार्थ ठरवला पाहिजे. जो शब्द आपण जनतेला दिला, त्या विश्वासानं जनतेने आपल्याला साथ दिली याची जाणीव घेऊन आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि जबाबदारी आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं अध्यक्ष म्हणून वैद्य साहेब असतील, उपाध्यक्ष कुमार साहेब असतील, सन्माननीय संस्कृतीताई सातपुते जे असतील, आमच्या वाघे मॅडम असतील, चैतन्य असेल किंवा सन्माननीय चिमण शेट्टी असतील, त्या सगळ्यांच्या आता ही जबाबदारी आलेली आहे. आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण खूप जबाबदारीने ही जबाबदारी पार पाडाल. आमच्या दोन्ही भगिनी खूप उच्च शिक्षित आहेत, त्याचा मनापासून आनंद आहे. एक बीटेक झाली, एक ऍडव्होकेट आहे, दोन्ही शिकलेले आहेत. चेतन आता सगळं शिकलेलं आहे. चिवट शेट्टीचा खूप अनुभव आहे, बी शिकलेला आहे. अख्खी टीम तुला किती सभापती उच्च विद्या विभूषित असे आहे. आणि याचा खरं वास्तविक पाहता आपल्याला आनंद आहे. मी आधीच सगळ्या बोलणार, पण मी तुम्हाला जाताना तुमच्या कामकाजासाठी शुभेच्छा देत असताना जबाबदारीची जाणीव पण करून देणार. खूप मोठा विश्वास जनतेने आपल्याला टाकलाय, तोच विश्वास पक्षाने आपल्याला टाकलाय. पक्षाच्या नावाला काळिमा लागेल, आपल्या नावाला काळिमा लागेल असं कुठलंही वर्तन आपल्या होऊ नये. जो आदर्श आपल्या नेतृत्वानं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला घालून दिलेला आहे, समाजसेवेचा, पारदर्शी कारभाराचा, तोच आदर्श घेऊन आपण भविष्यामध्ये काम करावं अशा पद्धतीच्या सूचना विनंती आपल्या 4, 5, 6 पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी येत असताना आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात घेऊन भविष्यामध्ये या जिल्ह्याचा आढावा घेऊन जायचं. आणि जबाबदारी मोठी आहे. हे जिल्ह्याचं मिनी मंत्रालय आहे. सगळी जिल्ह्याची विकास कामं आपल्या इथून होत असतात. आपण ठरवलं तर खूप मोठा बदल घडवण्याची क्षमता या सभागृहामध्ये आहे. आणि या सभागृहाला खूप मोठा इतिहास आहे. खूप मोठे मोठे नेते ज्यांनी राज्यात देशात काम केलं ते या सभागृहाने दिलेले आहे. तेव्हा त्यांच्याही नावाला कुठं डाग लागेल असं वर्तन आपल्या हातून होऊ नये अशा पद्धतीची अपेक्षा पुन्हा एकदा व्यक्त करतो. सुदैवानं मगाशी बोललो तेच पुन्हा एकदा सांगतो. सुदैवानं तुमच्या पाठीशी महाराष्ट्राचं अख्खं सरकार
सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, जिल्ह्याचा पालकमंत्री तुमच्या पाठीशी आहे, त्यासोबत राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री पण तुमच्या सोबत आहे. मला वाटत नाही बाकी कुठली अडचण आहे. सचिन दादा, आपण सगळेजण या सगळ्यांच्या पाठीशी आपण उभे आहोत. खूप उत्तम काम आपल्या हातून व्हावं अशा पद्धतीच्या पुन्हा एकदा अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला तुमच्या कामासाठी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. फक्त आपला जास्तीत जास्त वेळ आता मिळालेली जबाबदारी पार पाडण्यासाठी जावा अशा पद्धतीच्या सूचना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.